चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। क्रिकेट खेळताना वाद, इचलकरंजी तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघे स्वतःहून पोलिसात हजर। इचलकरंजी येथील जिजामाता मार्केटमध्ये एका तरुणावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। सूरज अशोक कुमार राठी वय 32 राहणार नारायणपेठ असे जखमी युवकाचे नाव आहे। घटनेनंतर दोघे हल्लेखोर स्वतःहून पोलिसात हजर झाले। हा हल्ला क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे। सोमवारी भर दिवसात झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली। प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव अशी हल्लेखोरांची नावे आहेत। शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सूरज राठी हा जिजामाता मार्केटमधील मुल्तानमल बाबूलाल अँड कंपनी या कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो। सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता। पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला। लाथा मारत सूरजला खाली पाडले आणि कोयत्याने डोक्यावर वार केला। अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेला सूरज जीव वाचवण्यासाठी समोरच असलेल्या बाबूलाल चोपडा यांच्या माताजी या कापड पेढीत घुसला। त्याचा पाठलाग करत हल्लेखोर ही पेढीत घुसले। या ठिकाणी त्यांच्यावर पुन्हा कोयत्याने वार केले। यावेळी वार चुकवत सूरज हा पेढीतील बाथरूममध्ये शिरला। दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला। सूरज याच्या डोक्यात दोन्ही हातावर व खांद्यावर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता। घटनास्थळीच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले। नागरिकांनी राठी यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते। घटनेनंतर संशयितांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहून कबुली दिली। घटनास्थळावरील चित्र माताजी पेढीवर मोठा कोयता, एक घड्याळ, अंगठी, कानातील बाली आणि मोबाईल पडल्याचे पोलिसांना आढळले। पोलिसांनी सर्व वस्तू जप्त करून पंचनामा केला। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।